सोलापूर शहरात पुन्हा एकदा भगव्या लाटेची चाहूल लागली आहे। व्यंकटेश्वर सांस्कृतिक भवन येथे सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख, BLA आणि शाखा प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले। या बैठकीत शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे मार्गदर्शन लाभले, तर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला। बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। सभागृहात शिवसैनिकांचा जयघोष, भगव्या झेंड्यांची सळसळ आणि लढाऊ ऊर्जा यांनी वातावरण भारावून गेले। आपल्या प्रास्ताविक भाषणात जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांनी सांगितले की गेल्या 2 वर्षात आम्ही शिवसेनेचे संघटन तळागाळापर्यंत मजबूत केले आहे। प्रत्येक शाखा, प्रत्येक बूथ आणि प्रत्येक शिवसैनिक आज सज्ज आहे। दासरी म्हणाले, शिवसेना ही आता केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर शहराच्या विकासाचा विचार करणारी चळवळ आहे। आम्ही केलेली संघटनात्मक कामगिरी, लोकांमधील विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हेच आमचे मोठे भांडवल आहे। स्वबळावर भगवा फडकवा, उद्धव साहेबांचे स्वप्न पूर्ण करा, असे चंद्रकांत खैरे म्हणाले। शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सोलापूर ही शिवसैनिकांची भूमी आहे। उद्धव साहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर स्वबळावर महापालिकेवर भगवा फडकवणे आवश्यक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणारी शिवसेना पुन्हा सत्तेच्या उंबरठ्यावर आहे। खैरे यांनी सोलापूरमधील बूथ संघटनांचे कौतुक करत सांगितले की आज सोलापूरमधील शिवसैनिकांचा जोश पाहून स्पष्ट जाणवते की हे शहर पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली येईल। बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी सांगितले, महापालिकेवर भगवा फडकवणे हा आमचा अढळ निर्धार आहे। कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, संघटनांची शिस्त आणि जनतेचा विश्वास हीच आमची ताकद आहे। आता सत्ता बदल नव्हे तर विचारांचा विजय घडवायचा आहे। बैठकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सभास्थळी भेट देऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख डॉक्टर अजय दासरी, संपर्क प्रमुख अनिल कोकिळ आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला। राज्य समन्वयक विश्वनाथ नेरुरकर साहेबांच्या मागे मी विनंत्या करून शेवटी त्यांनी माझी यादी मंजूर केली, पण मंजूर करताना त्याच्यात काही चुका झाल्या आणि ते आता आपण बघतोय। सोलापूर शहरामध्ये अजय दासरी जिल्हा प्रमुख झाला, खूप लोकांना वाईट वाटतं। या शहरामध्ये 55% लोकसंख्या असलेल्या तेलुगू भाषिकांचा प्रतिनिधी म्हणून बाळासाहेबांनी 6 डिसेंबर 1995 ला मला जिल्हा प्रमुख केलं होतं। 13 विधानसभा मतदारसंघ माझ्याकडे होते। 13 विधानसभा मतदारसंघाचा मी पाया भिंगरे लावून मी संपूर्ण जिल्हा फिरला। 1820 शिवसेनेच्या शाखा ग्रामीण भागामध्ये काढल्या। शहरामध्ये भगवा सप्ताह करून 120 शाखा काढल्या। त्या माध्यमातून जेव्हा मला षडयंत्र करून मला पदावरून काढलं गेलं, आता ज्यांनी मला पदावरून काढलं त्यांनी पक्ष सोडून निघून गेला, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? निघून गेल्यानंतर साबिर शेख बसा तुम्ही बसा 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 खाली। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला हा अजय दासरी समर्थ आहे। कुठलाही प्रश्न विचारा तुम्ही, ना माझ्या 2 नंबर धंदे आहेत, ना मी गुंड प्रवृत्तीचा नाही। 6 महिन्यापूर्वी मला डॉक्टरेट मिळालं। मी नाटक कलावंत आहे, दिग्दर्शक आहे, सगळे म्हणजे। पण तुम्हाला काय वाटतं नेमळं काय अजय दासरी? अजिबात नाही। शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झालेला आहे मी।